हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मिळत असाल. सकाळची सुरुवात आहे ना आताच्या अभ्यासाने झालेली आहे. जस्ट जे आहे ते झोपेतून उठलेलं आहे. नाश्ता वगैरे त्याला मी करवते आता. आणि त्याचं असं होतं की मला जे आहे ते अभ्यास करायचा आहे. आणि अभ्यास पण त्याचा करायचा आहे. त्याच्या आवडीचं जे बुक आहे ना त्यातच फक्त आहे तो अभ्यास करायचा आहे. म्हणजे ना मी तो लहान असताना ना त्याची खूप सारे असे छोटे छोटे बुक असतात ना, ते मागवले ते ट्रान्सपोर्टचे, परत बर्ड्सचे असेवाले छोटेवाले बुक्स आहेत, नंबर्स आहेत, कलर्स आहेत आणि पेट ॲनिमल्स आहेत, वाईल्ड ॲनिमल्स आहेत. हे सगळे जे आहेत त्याला बुक्स मागवले. हे कलर्स आहेत, त्याच्यावरती जे आहे कवर त्याने सगळं असं काढून टाकले. हे कलरचे जे आहे बुक्स आहेत त्याच्याकडे. तर ना त्यांनी ना पहिल्यांदा ना ट्रान्सपोर्ट जे आहे त्याचा अभ्यास केला. म्हणजे त्याच्यामध्ये सगळे जे आहे व्हेकल्स आहेत त्याच्या आवडीचे, तर ते अख्खं बुक जे आहे तो रीड करतो. सगळं सांगतात त्यात हे आहे ते आहे. म्हणजे रॉकेट स्पेस, होवर्क्राफ्ट, सबमरीन, बोट, शिप, सगळं जे आहे ते याच्यातलं सांगतो. त्यानंतर त्याचं असं झालं की आता मला ना दुसऱ्या पुस्तकातला अभ्यास करायचा आहे, म्हणून त्याने ना हे नंबरचं बुक आणलं. आणि मी नंबरच्या बुकमध्ये तुला सांगत होते की टू हाऊस आहेत, 3 बॉल्स आहेत, 4 बॅट्स आहेत असं सांगत आहे. ट्रक गेला बघा, ट्रक. पण त्याचं असं होतं की नाही, पाच हा अभ्यास मला नाही करायचा आहे. त्यांनी परत जे आहे ते बर्ड्सचं जे आहे ते बुक घेऊन आला. त्यातले पण त्यांनी फक्त 1-2 जे बर्ड्स आहेत ते तेवढे सांगितले. पण त्याचं असं होतं की मला आता अभ्यास नाही करायचा आहे, पास मला ह्याचा पण अभ्यास नाही करायचा आहे. मग तो आहे ना कलरचा बुक घेऊन आला. कलरमधले पण तो काय सांगतो ना, फक्त जे त्याला माहिती आहे तेच सांगते. म्हणजे आता हा ऑरेंज कलर तो सांगत नाही आहे. तो काय सांगतो ते फिश आहे आणि हे ऑरेंज आहे. आणि हा ग्रे कलर त्याला माहीत नाही आहे, तर तो याला फिश म्हणतो. आणि हे जे आहे ते एलिफंट आहे. ते पण त्यावेळी केलं आणि लगेचच जे आहे ते त्याचा तो अभ्यास झाला. म्हणजे ना तो फक्त आहे ना ट्रान्सपोर्टचं जे बुक आहे तेवढंच फक्त ते केअरफुली रीड करतोय, सगळं सांगतोय. याच्या व्यतिरिक्त आहे ना त्याला ना कोणत्याही बुकमध्ये इंटरेस्ट नाही आहे. आणि हे बुक आहे ना तो खूप वेळा रीड करू शकतो, कारण त्याला ना गार्डनमध्ये एवढा जास्त इंटरेस्ट आहे ना. बाकीचं त्याला ना कोणत्याच बुकमध्ये इंटरेस्ट नाही आहे, काही त्याला देणं घेणं नाही आहे. फक्त एकच जे आहे ते हे बुक आणतो आणि याचा जे आहे ते अभ्यास करतो. हेच जे आहे ते मला सारखं रिपीट सांगत बसतो. टी व्ही लावून दिला होता आणि त्याच्यामध्ये ना कार्टून लावलं होतं, त्याच्यामध्ये रॉकेट होतं. तर ना मी त्याला म्हटलं असे हे बघ रॉकेट रॉकेट. तर त्याला ना ते लिंक क्लिक झालं की बुकमध्ये पण रॉकेट आहे. त्याने बरोबर ते ट्रान्सपोर्टचं जे बुक आहे ते घेऊन आला. त्याच्यामध्ये मला तो रॉकेट दाखवला की इथे रॉकेट आहे म्हणून. मग त्यामुळे काय होतं की त्याला ना प्रत्यक्ष असं दाखवावं लागतं की ह्या त्या गोष्टी आहेत. मग तो ना ती लिंक असं कनेक्ट करतो बुकसोबत. त्यामुळे मी बर्ड्स किंवा वेगळं काही असेल ना तर ते त्या बुकच्या त्याला आधी दाखवते मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये. आणि नंतर मग ते ना त्याला बुकमध्ये दाखवते ही गोष्ट आहे. आता त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट झाली होती. आम्ही एकदा बीचवर गेलो होतो आणि त्याने तिथे ना बोट बघितली होती. तेव्हापासून ना या बुकमध्ये पण बोट आहे ट्रान्सपोर्टच्या. तर तो मला बोट दाखवली की ना लगेचच म्हणतो की बीच म्हणजे बीचवरती बोट असते. म्हणजे त्या आहेत ना त्या अशा गोष्टीत त्याला लिंक करून दाखवाव्या लागतात किंवा सांगाव्या लागतात. आधी दाखवाव्या लागतात नंतर सांगाव्या लागतात. मग त्याच्या कुठेतरी ना लक्षात राहतं. म्हणजे लहान मुलांची मेमरी बघा किती शार्प असते की लगेचच त्या गोष्टींना त्या कनेक्ट करतात. त्यामुळे ना मी त्याला पण आता ना असं थोडं थोडं शिकवायचा प्रयत्न करेन. म्हणजे आधी दाखवते त्याला गोष्टी, टी व्हीमध्ये असेल किंवा मोबाईलमध्ये असेल तर त्यात आधी दाखवते आणि नंतर ते काय त्या बुकमध्ये दाखवते. जेणेकरून आहे ना तो लगेच त्या गोष्टींना लिंक करतो आणि त्याच्या लक्षात ठेवतो. आणि मला 1-2 गोष्टी ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्यात. आता आधी मी घरातली कामं आवडते आणि मग तुमच्यासोबत नंतर जे ते गप्पा मारते.
मी तुम्हाला सकाळी म्हटलं होतं की मला तुमच्यासोबत आहेत ना काही गोष्टी शेअर करायच्यात. त्यातली पहिली गोष्ट आहे ना, मी तुम्हाला आता दाखवली की मी ना क्रोशेचे ना रुमाल विणला होता आणि बारीक छोट्या-छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपण विणल्या होत्या. जसं की फुलं असतील, मोगऱ्याचा गजरा असेल, ट्युलिपची फुलं असतील, सनफ्लॉवर असेल, अशा आहेत ना छोट्या-छोट्या गोष्टी मी ज्या आहेत ना त्या विणलेल्या आहेत. म्हणजे मला ना लहानपणापासून त्याच्यामध्ये आवड होती. म्हणजे लहानपणी खूप जास्त आवड होती. त्याच्यानंतर बराचसा जो आहे तो गॅप पडला आणि आत्ता अचानक जो आहे ना म्हणजे आपण जेव्हा मोबाईल बघतो तेव्हा कसं एक रील आलं की आपण ते स्क्रोल करतो आणि त्याच्या रिलेटेड सगळ्या ज्या आहेत त्या आपल्याला रील्स येतात. त्याच टाईपमध्ये झालं. त्यानंतर मला क्लिक झालं की अरे आपल्याला तर ह्या गोष्टी येतात, म्हटलं की करून बघायला पाहिजे. त्याच्यानंतर मग मी मार्केटमध्ये गेले आणि जी यान लागते ती यान घेऊन आले. त्याच्यासोबत जे हुक्स लागतात ते पण घेऊन आले होते आणि मग एक इमेज काढली. म्हणजे एक यूट्यूबवरूनच जे आहे ते इमेज काढली की आपल्याला काय बनवायचं आहे, काय कसा रुमाल बनवायचा आहे, काय बनवायचं आहे आणि त्या टाईपमध्ये मी जे आहे तो रुमाल बनवला आणि बऱ्याचशा ज्या आहेत बारीक बारीक छोट्या गोष्टी ज्या त्या बनवून बघितल्या, जेणेकरून मला येते की नाही हे मला कन्फर्म करायचं होतं. आणि ना मला त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जमतात. म्हणजे ना मी लहानपणी शिकले होते. मे बी अराऊंड मी 5वी-6वीत असताना त्या सगळ्या गोष्टी शिकले होते. त्याच्यानंतर मी अजिबात हात नाही लावला आणि आज अचानक एवढ्या 2 वर्षांनी जे आहे ते हात लावला आणि खरंच त्या गोष्टीत ना मला येतात. त्याचा बघून ना मला खरंच खूप जास्त आनंद झाला आहे आणि बरंचसं जे आहे ते मी प्रयत्न करते वेगवेगळ्या गोष्टी बनवायचा. छोट्या छोट्या हेअर क्लिप्स असतील, हेअर बँड असतील किंवा अजून वेगळं काही बनवता येते का ते मी ना प्रयत्न करते बनवता. जसं माझ्याकडून गोष्टी बनतील ना तसं मी तुमच्यासोबत त्या शेअर करेल. आणि मला ना आता तुमच्यासोबत ना मिशोचा हॉल व्हिडिओ एक शेअर करायचा. म्हणजे मी आहे ना मिशोवरून 2-3 कुर्तीज मागवलेल्या आहेत. काही शॉर्ट आहेत, म्हणजे एक ही जी आहे ती शॉर्ट आहे आणि बाकीच्या 2 ज्या आहेत ना त्या लॉंग कुर्ती मागवल्या त्या. गेल्या व्हिडिओमध्ये पण मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत काही कुर्ती शेअर केल्या होत्या. त्या पण ज्या त्या खूप छान आहे त्या रिसीव्ह झालं होतं मला. आणि ही जी कुर्ती आहे ना ती मला पर्सनली एवढी जास्त आवडली. खादी कॉटनमध्ये आहे, म्हणजे प्रॉपर जे खादीचं जे कापड असं ना त्यामध्ये ही कुर्ती जी आहे ती मला रिसीव्ह झालेली आहे. याच्यावरती ना ही अशी थ्रेडवर्कची डिझाईन आहे, ती एवढी उठून दिसते. म्हणजे ऑफ व्हाईट कलरचा टॉप आहे हा, प्रॉपर व्हाईट नाही आहे, ऑफ व्हाईट आहे. त्याच्यावरती ना ही ब्राऊन कलरची थ्रेडवर्कची जी आहे ती डिझाईन एवढी छान आणि शोभून दिसते ना. आणि हे पण जे आहे ते काठाला डिझाईन केलेली आहे, हातावरती जी आहे ती डिझाईन केलेली आहे. एवढा छान जो आहे तो मला हा फिटिंगला बसलेला आहे. म्हणजे एक्स्ट्रा स्मॉल जी आहे मी साईज मागवलेली आहे तरी मला जो आहे तो एकदम परफेक्ट बसलेला आहे. गळ्याला पण जे आहे ते एकदम छान असा बसलेला आहे. आणि तुम्हाला जर हवं असेल ना या सगळ्यांची जी आहे लिंक मी कम्युनिटी बॉक्समध्ये देते, तिथे नक्की जाऊन चेक करा. आणि त्यात मी ना दुसरा टॉप मागवलेला आहे आणि त्यात मी दुसरा टॉप मागवलेला आहे, तो म्हणजे हा पण एवढा छान प्रमाणात जो आहे तो रिसीव्ह झालेला आहे. आणि मेन म्हणजे मला ना याची जी कॉलर असणं ती आवडलेली आहे. म्हणजे अशी जी पूर्ण राऊंड नेक असणं तशी कॉलर जी आहे ना ती याची आहे. आणि ना रेयॉनचं फॅब्रिक आहे, थोडंसं मला असं वाटतं कॉटन रेयॉन स्लब असं मिक्स काहीतरी जे आहे ते कापड आहे याचं. पण एवढी छान जी आहे ना ती खूप जास्त प्रमाणात जी आहे ते अशी लाँग कुर्ती आहे. जीन्सवरती किंवा आपल्याला प्लाझोवर किंवा लेगिन्सवरती पण ही वेअर करता येऊ शकते. आणि ना मी शॉर्ट आहे त्याच्यामुळे ना मी प्रेफर करते की अशी लाँग कुर्ती घालतं, जेणेकरून माझी हाईट थोडी जी आहे ती इन्हान्स होईल. अशी जर मी शॉर्ट कुर्तीज कधी कधी घातल्यानंतर माझी हाईट ना खूप जास्त शॉर्ट वाटते अजून. त्याच्यामुळे ना मी कधी कधी असं होतं ना की म्हणजे फंक्शन असतं किंवा कुठे बाहेर जायचं असतं तर त्यावेळेस ना मी असं प्रेफर करते की लाँग कुर्ती ज्या आहेत ना त्या घालते, जेणेकरून माझी हाईट ना थोडीशी इन्हान्स होईल. आणि हिल्स जे आहे त्याच्यावरती घालते, जेणेकरून अजून थोडंसं जे आहे ते हाईट माझी दुसरी कुर्ती आहे ही वाली स्लीवलेस पॅटर्नमध्ये आहे आणि सेम फॉर्मॅट आहे. लॉंग आहे, म्हणजे ही पण जे ते नी लेंथपर्यंत जे आहे ते कुर्ती आहे, स्लीवलेस आहे. आणि याचा पण जे आहे ते मला नेक म्हणजे गळा जो आहे तो खूप जास्त आवडलेला. म्हणजे पूर्ण जे आहे त्याचा राऊंड नेक आहे आणि पाठीमागे असा बंद होतो. इथे जे आहे त्यांनी छोटंसं बटन दिलेलं आहे आणि हुक पण दिलेला आहे. अशा पॅटर्नमध्ये जे आहे ते ही कुर्ती आहे. आतमध्ये याला स्लीव्ज नाही आहेत आणि ही मी जी आहे ते एक्स्ट्रा स्मॉलमध्ये मागवली होती, तरी पण मला ही बसलेली नाही आहे. म्हणजे ती जी आहे एक्स्ट्रा स्मॉल आहे, ही आहे ती स्मॉल आहे, ही पण मला बसलेली. ही एक्स्ट्रा स्मॉल आहे तरी नाही बसलेली. जर तुम्हाला हवी असेल किंवा तुम्ही माझ्यासारखे बारीक चिरीक असाल तर तुम्ही स्मॉलमध्ये मागवा, कारण हे ना माझ्या डोक्यातूनच जात नाही आहे कुर्ती. आणि याच्या आतमध्ये स्लीव्ज आलेले नाही आहेत आणि याचं पण फॅब्रिक जे आहे ते सेम त्याचं रेयॉन प्लस कॉटन असं जे आहे ते मिक्स जे आहे ते फॅब्रिक आहे याचं. आणि कलर म्हणजे याचा एवढा छान कलर आहे की बॉटल ग्रीन कलर आहे याचा. आणि याची पण जी आहे ती हाईट बघू शकता, पूर्ण जी आहे ते लॉंग कुर्ती आहे ही वाली. आणि याच्यावरती जी फ्लोरल प्रिंट दिली आहे ना ती एवढी उठून दिसते आहे. म्हणजे ही जी फुलं आहेत ना त्याच्यावरती बॉटल ग्रीन कलरचं एकदम म्हणजे मागचा जो कलर आहे तो बॉटल ग्रीन आहे आणि ही जी फुलं दिसतात ना ती एकदमच अपोजिट कलरची. त्याच्यामुळे प्रिंट एवढी छान उठून दिसते. आणि जर तुम्ही माझ्यासारखे बारीक चिरीक असाल त्यामुळे ना तुम्ही अशा लॉंग कुर्ती ज्या आहेत त्या घालू शकता. कुर्ती ज्या आहेत ना त्या प्रेफर करू शकता. म्हणजे फ्लॉवरची डिझाईन किंवा बारीक डिझाईन असेल त्या टाईपमध्ये तुम्ही ट्राय करू शकता. ही पण जी आहे ती बरीच मोठी जी आहे नी लेंथपर्यंत जी आहे ती कुर्ती आहे. ही पण तुम्हाला जर हवी असेल तर जीन्स किंवा व्हाईट प्लाझो
लेगिन्सवरती तुम्ही ट्राय करू शकता. खूप छान जे आहे ते याचं फॅब्रिक आहे आणि मेन म्हणजे मला याचा कलर आणि ही डिझाईन जी फ्लोरची आहे ती एवढी छान आवडलेली आहे ना. मस्त आहे, फक्त बसत नाही आहे म्हणून मला ती आता रिटर्न करावी लागणार आहे. पण कलर खूप जास्त युनिक आहे, म्हणजे त्याचा जो आहे तो एकदमच मरून कलर आणि त्याच्यावरती ऑफ व्हाईट कलरची प्रिंट होती आणि हा बॉटल ग्रीन कलर आणि ह्याच्यावरती जी आहे ते अशी फ्लोरलची प्रिंट आहे, म्हणजे ऑरेंज रेड सगळे मिक्स जे आहे ते एकदमच जास्त उठून दिसते आणि आहेत ना असे कलर आहेत ना कधीतरी आहेत ना घालायला खूप छान वाटतात. त्यामुळे ना मी अशा कुर्ती ज्या आहेत त्या ऑर्डर केल्या होत्या आणि ही एक जी आहे ती कुर्ती आहे ती पण मला एवढी जास्त आवडलेली आहे. शॉर्ट आहे पण कधीतरी असं वाटतं की बाहेर जाणारे पटकन काहीतरी घालायचं, ट्रॅडिशनल नाही करायचं, तर अशा वेळेस ना अशा कुर्तीज बऱ्या पडतात. पण जर काही फंक्शन असेल, फॅमिली फंक्शन असेल किंवा छोटा मोठा असा फंक्शन असेल, ऑफिस वेअर पार्टी असेल, तर अशा त्यावेळेस ना अशात ना लाँग कुर्तीज खूप छान दिसतात आणि थोड्या इथनिक वेअरमध्ये जर ट्राय केलं ना त्या आणखीन शोभून दिसतात. म्हणजे मोठे मोठे कानातले घातले याच्यासोबत बांगड्या वगैरे आणि अशी जर वेअर केली ना मोठ्या हिल्स घातल्यानंतर अजून खूप छान दिसतात या कुर्तीज. त्याच्यामुळे मी ह्या मागवलेल्या आहेत. बाय द मी या सगळ्या कुर्तीची जी लिंक आहे ना ती कम्युनिटी बॉक्समध्ये देते. जर तुम्हाला या सगळ्या कुर्तीज हव्या असतील तर तिथून तुम्ही ना परचेस करू शकता. आणखीन एक गोष्ट की जर तुम्ही माझ्यासारखी बारीक चिरीक असाल, म्हणजे तुमची हाईट पण जास्त नसेल, तर तुम्ही आहेत ना अशा वेनेत ना कुर्ती प्रेफर करू शकता. म्हणजे लॉंग कुर्ती घ्यायची आणि त्या आहेत ना लेगिन्ससोबत जे आहे ते वेअर करायचे आणि खाली जे आहे ते हिल्स घालायचे, जेणेकरून तुमची हाईट जी आहे ती ऑटोमॅटिक थोडीशी इन्क्रीज झाल्यासारखी दिसते. जर आपण एकतर शॉर्ट असतो आणि त्याच्यातल्या कट टू कट आपण अशा कुर्ती घातल्या जसं की मी आता घातलेली आहे, म्हणजे जीन्स माझी ही शॉर्ट कुर्ती आहे, माझी हाईट पूर्णपणे जी आहे ती कट होती आहे, त्याच्यामुळे ना माझी हाईट आणखीनच कमी दिसते आहे. पण जर अशा एकदमच मोठ्या लॉंग कुर्तीज घातल्या त्याच्यामुळे ना एकदम आपली हाईट जी आहे ती थोडीशी इन्क्रीज झाल्यासारखी वाटते, थोडीशी उठून दिसते आपली हाईट ॲज कम्पेअर टू या आउटफिटपेक्षा. त्यामुळे ना कधीतरी ठीक आहे म्हणजे कधी पार्टीवेअर असेल किंवा कधी छोटी मोठी पार्टी असेल तर त्यावेळेस अशा कुर्ती ज्या आहेत त्या आपल्याला जिथे उंच दिसायचे फ्रेंड्समध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा ना अशा कुर्तीज तुम्ही ट्राय करू शकता. जर कधी तुम्ही एकटे बाहेर जात असाल, कधी काही छोटे मोठं काय फंक्शन असेल तर त्यावेळेस ना अशा कुर्तीज बऱ्या दिसतात. तर चला ह्यात ज्या आहेत त्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. पहिली ती आहे ती क्रोशेची ती डिझाईन जी आहे ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती की मी तो रुमाल विणला होता आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या मी विणल्या होत्या त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मी ट्राय करायचा प्रयत्न करते आहे. जशा बनतील तसं नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. क्रोशेचा गजरा मी ना त्याला 3 दिवस दिले, म्हणजे खूप जास्त विणायला सोपा आहे. पण जसा हवा तसा तो येत नव्हता, म्हणजे तो विणता येत नव्हता. म्हणजे त्याची विण जी आहे ना ती मी विणायचे, पण जसं व्हिडिओमध्ये दिसायचं ना तसं तो दिसत नसायचा. त्याच्यामुळे त्याला मला 3 दिवस द्यावे लागले आणि फायनली तो क्रोशेचा गजरा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे. खूप छान दिसतोय, म्हणजे एकदम असं रिअल मोगऱ्याचा गजरा लावल्यासारखा वाटतोय. अजून वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ट्राय करायचा प्रयत्न करते. जसा वेळ मिळेल तसा मी ज्या आहे त्या बनवते आहे. अशी झोपल्यानंतर मला ही सगळी कामं करायला लागतात. त्याच्यामध्ये ना कधी कधी व्हिडिओची पण जे आहे ते कामं येतात. आता मध्ये मध्ये माझ्या तर ना शॉर्ट्स व्हिडिओ येणं जरा बंद झाले, कारण का माझ्याकडे आता सध्या नाहीच आहे, काही मी शूट पण केलेलं नाही आहे. त्यामुळे थोडंसं मी जे आहे ते थांबवलेले आहेत. आता लाँग व्हिडिओ जे आहे ते मी व्हॉईस ओव्हर करायला पण मला एवढा वेळ नाही आहे. ते पण जे आहे ते सगळे मी शूट करून ठेवले होते, पण मोबाईलमध्ये जास्त स्पेस नाही आहे, त्याच्यामुळे ते पण मी सगळे डिलीट केले आणि आता जे आहे ते डिरेक्टली फ्रंट टू फ्रंट म्हटलं बोलूया, जेणेकरून याला जास्त एडिटिंग असं करावं लागत नाही. त्यामुळे ना आता मी हे सगळा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासोबतच डिरेक्टली फ्रंट टू फ्रंट बोललेले, त्याच्यामुळे मला जास्त याला एडिट करावं लागणार नाही आणि लवकरात हा व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करेल. चला आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.